नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. हो येस बोला. हो, मी पुन्हा एकदा सांगतोय, 4400 लोकांना पोलिसांनी, महापालिका व तहसीलदारनी त्यांचे अर्ज दिलेले जन्म प्रमाणपत्र रद्द केले, परत घेतले. हे 4400 लोक किंवा त्यांच्या वतीने अनेक पॉलिटिकल लीडर त्यांनी पण याचिका दाखल केली, पण एकाही बाजूने कोर्टाने आतापर्यंत एक शब्दही होकार दिला नाही. पुन्हा ऐकायचं. आणि हे 4400 लोक जे आहे, यापैकी एकानेही त्यांचा भारतात जन्म झालेला आहे एक कागद दिलेला नाही. जर ते भारतीय नाही एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. मग तो बांगलादेशी असो, रोहिंग्या असो, की पाकिस्तानचा असो, की अफगाणिस्तानचा असो, की डायरेक्ट वरून आलेला असो, तो भारतीय नाही. हे देशाच्या सुरक्षेसाठी समजोता आहे. तो एका प्रकाराने अतिरेकी आहे, कारण की त्यांनी बनावट करून, खोटे कागदपत्र देऊन, भ्रष्टाचाराने, फसवणुकीने जन्म प्रमाणपत्र प्राप्त केलं. हे देशासाठी अतिरेकच आहे. पण सर शेवटचा प्रश्न, शेवटी सर सत्ता, अरे दोनों पूछो ना, टर्न बाय टर्न. सर जे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले त्याच्यामध्ये माजी नगराध्यक्ष भोसे यांचाही समावेश आहे. ते पण बांगलादेशी आहेत का? बांगलादेशी आहेत का रोहिंग्या आहेत का? तोच बोलू. यस. त्यांच्याकडे इथे जन्म झाल्याचा कुठलाही पुरावा नाही. तो आज रद्द झाल्यानंतर 6 महिन्यानंतर एकही कागदपत्र देऊ शकलं नाही. ज्यांना पोलिसांनी अटक केली, कोर्टानेही यांनी सगळ्या याचिका केल्यात. आतापर्यंत अर्धा डझन याचिका झाल्या आहेत, पब्लिक इंटरेस्ट पिटिशन. एकाही बदल कोर्टाने काहीही मान्यता दिली नाही. ते लोक भारताचे नाही. सर ते भोसले घराण्याशी आहे. अरे बाबा, आपली पहिली बातचीत झालेली, माझं उत्तर संपल्यानंतर नाही पण ऐका, ज्यांची चूक झाली असेल, इतर काही कारणास्तव त्यांनी चुकीचा अर्ज केला असेल, तर त्यांच्यावर त्यांनी फसवणूक केली, याचा अंतर्गत कारवाई निश्चितपणे होते. मी थांबतो, परत थांबायचं. काही लोकांनी प्रॉपर्टीसाठी, काही लोकांनी वयात अंतर म्हणजे समजलं ना, त्यासाठी केलंय ना. मी तुम्हाला संभाजीनगरचा महापालिकेचा असिस्टंट रजिस्ट्रार त्यांनी अशा प्रकाराने घेतलं प्रमाणपत्र. स्वतःची वय कमी बदलून घेतली, नावात चेंज करून घेतला, त्यांच्यावर पण कारवाई झाली. तर हे दोन गोष्टी वेगळ्या आहेत. जे या कारणास्तव त्यांच्याकडे हिंदुस्थानाचा पुरावा आहे, तो विदेशी नाही, तर त्यांनी फसवणूक केली आहे, त्याच्या अंतर्गत निश्चितपणे त्यांच्यावरही कारवाई होणार. भाऊ काय सांगणार की आज क्रिक समुदायामध्ये त्यांनी मालेगाव अतिरेक्यांचा केंद्र अड्डा असं सांगितलंय. एक मालेगावकर म्हणून तुमची काय भूमिका? सर्वात प्रथम तर मी त्या गोष्टीचा जाहीर निषेध व्यक्त करतो. महाराष्ट्रात आणि केंद्रात जर भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि किरीट सोमय्या साहेब हे भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी म्हणून वारंवार मालेगावला येत आहेत, मालेगावच्या संदर्भात ते वारंवार बदनामीकारक वक्तव्य करत आहेत, मालेगावचं संपूर्ण राजकीय सामाजिक जीवन खराब कसं होईल, मालेगावची शांतता कशी भंग होईल, यासाठी ते वारंवार प्रयत्न करत आहेत. आणि जर मालेगाव शहर हे आतंकवाद्यांचा अड्डा आहे, तर मग केंद्रीय गृहमंत्री, राज्याचे गृहमंत्री हे काय झोपले आहेत का? मालेगाव शहरात जर आतंकवादी आहेत, तर मग यांचं ATS, यांचं पोलीस प्रशासन नेमकं करतं काय? जर किरीट सोमय्यांना मालेगावच्या अशा गोष्टींबद्दल जर माहिती आहे, तर त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना, अमित शाह साहेबांना सांगून मालेगाववर कारवाई करावी. परंतु मालेगावची बदनामी मालेगावची जनता कदापि सहन करणार नाही. मालेगाव शहराला बदनाम करण्याचा डाव जाणीवपूर्वक मतांच्या राजकारणासाठी भारतीय जनता पक्ष वारंवार करत आलाय. यापूर्वी नितेश राणेंच्या माध्यमातून आणि आता किरीट सोमय्यांच्या माध्यमातून
मालेगाव शहरातील अल्पसंख्याक बहुल शहर असल्यामुळे, मुस्लिम बांधवांचं शहर असल्यामुळे मालेगाव शहर बदनाम करून कुठेतरी देशात आणि राज्यात आपल्या मतांचं राजकारण साधण्याचा हा प्रयत्न त्यांच्याकडनं सुरू आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती जर किरीट सोमय्या यांच्या वक्तव्यात तथ्य आहे असं मानलं तर सन्माननीय मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी या ठिकाणून मी मालेगावच्या जनतेच्या वतीने आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी मालेगावच्या जनतेच्या वतीने करू इच्छितो.